नमस्कार, मी वैभव प्रधान स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत करतो। आज 20 मार्च चौदार तळा हे बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करून पाणी पिण्याचा हक्क इथल्या दलितांना, इथल्या खालच्या माणसांना मिळवून दिला। म्हणूनच मी असं म्हणेन, तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केलेस, एकच ओंजळ प्यायलास आणि सारे चौदार तळे केलेस। अशा बाबासाहेबांचं उपकार असणारं हे कर्तृत्व की बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला आणि खरंच इथल्या माणसाला की जो अधिकार कुत्र्या मांजरा नाही होता पण इथल्या माणसाला नव्हता, तो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला। आणि म्हणूनच या चौदार तळे सत्याग्रहाचं औचित्य साधून चाय पे चर्चा या कार्यक्रमात अगदी निर्भीड आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार जनमानसात मांडून अगदी सत्याचाच विचार माणसापर्यंत नेणारं व्यक्तिमत्व, अगदी कुठल्याही धमक्यांना न भीता अगदी निर्भीडपणानं सत्याचाच विचार, सत्याचाच शिवराय फुले शाहू आंबेडकर जनमानसात पोहोचवणारं व्यक्तिमत्व, इतिहास संशोधक आणि अगदी वक्ते, प्रबोधनकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही ज्यांचं नाव आहे ते श्रीमंत कोकाटे सर या ठिकाणी आहेत। मी स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे मी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार सर। खूप खूप धन्यवाद। नमस्कार सर, मी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारेन, आज 20 मार्च चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी याच दिवशी केला, तर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे हेच का निवडलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारक कार्य केलेलं आहे। त्याने आपल्या देशाला संविधान दिलं, आपल्या देशाचा इतिहास लिहिला। ते हिस्टोरियन होते, एंथ्रोपॉलॉजिस्ट होते, ते समाजशास्त्रज्ञ होते, ते पत्रकार होते, संपादक होते, कायदेतज्ञ होते, मजूर मंत्री होते, कायदा मंत्री होते। या देशातला परंपरागत असणारा सनातनी धर्म नाकारून या देशाचा मूळचा वारसा असणाऱ्या तथागत गौतम बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि चांगला मार्ग आपल्या अनुयायांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये दिला। त्यांच्या कार्याचे टप्पे जर का आपण पाहिलं तर 1927 साली बाबासाहेब आंबेडकर रणमैदानात उतरलेले आहेत। या देशामध्ये विषमता जोपासणाऱ्या मनुस्मृतीचं दहन त्यांनी केलं, ज्या मनुस्मृतीने आपले हक्काधिकार नाकारले। त्याच पद्धतीनं महाड या ठिकाणच्या चौदार तळ्यावरती आपल्या अनुयायांना, कष्टकरी, श्रमकरी, ज्यांना अस्पृश्य म्हणून ठरवलं, ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला, अशा समुदायाला पाणी पिण्याचा अधिकार मिळावा यासाठी महाडच्या चौदार तळ्यावरती त्याने आंदोलन केलं। त्याची स्मृती जपणारा आजचा दिवस आहे 20 मार्च। ते केवळ पाणी पिण्याचं आंदोलन नव्हतं, तर माणूस म्हणून जगण्यासाठी जे लागतं त्यासाठीचं ते आंदोलन होतं। काळाराम मंदिराचं आंदोलन असो, चौदार तळ्याचं आंदोलन, जाणीव जागृती निर्माण करणं। जो धर्म आपला धर्म म्हणून तुम्ही कवटाळून बसलेला आहात, ती धर्मव्यवस्था आपल्याला हक्क अधिकार देते का, यासाठी समाजामध्ये जाणीव निर्मिती करण्यासाठीचा कार्यक्रमाचा एक भाग होता बाबासाहेबांचा। आपला महत्वाचा प्रश्न आहे की बाबासाहेबांनी महाडच का निवडलं? ती क्रांतीची भूमी। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ज्या रायगडावरती केला, त्या रायगडापासून महाड जवळ आहे। शिवाजीराजांना सुद्धा अन्यायाला सामोरं जावं लागलं। शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला शूद्र म्हणून, आणि त्या शिवरायांच्या भूमीजवळच, राज्याभिषेकाच्या भूमीजवळच ज्या छत्रपती शिवाजीराजांचा अवमान झाला, ज्यांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, त्याचा बदला घ्यायचा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं चौदार तळे निवडलं, असं माझं मत आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर मोठे शिवरायांचे भक्त होते, पण आंधळे भक्त नव्हते। त्यांनी शिवरायांवरती विपुल लेखन केलं, हुवेर शुद्राज। आणि बाबासाहेब आंबेडकर महाडवरून रायगडावर गेलेले आहेत, मुक्काम केला, छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, महाडमध्ये आले आणि त्या ठिकाणचे एक शिल्पकार वडके नावाचे, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्त्या तयार करून घेतल्या बाबासाहेबांनी, स्वतःच्या संग्रहामध्ये ठेवण्यासाठी आणि आपल्या मित्रांना भेट देण्यासाठी। जय भवानी जय शिवाजी घोषणा बाबासाहेबांची आहे। या घोषणेचा जन्म बाबासाहेबांनी दिला, घोषणेला जय भवानी जय शिवाजी। संत तुकारामाच्या गाथेतील अनेक अभंग त्यांनी मुकनायक, बहिष्कृत भारत या नियतकालिकामध्ये वापरलेले आहेत।
ज्या देशामध्ये मुंगीला साखर टाकली जात होती, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत म्हणून सांगितलं जात होतं, त्या देशामध्ये माणसाला मात्र पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, प्रबोधन करण्याचा अधिकार नव्हता, धनसिंचय करण्याचा अधिकार नव्हता. या सगळ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या अन्यायाविरुद्ध लढण्याची मुहूर्तमेढ 20 मार्च 1927 ला महाड या ठिकाणी रोवली. म्हणून त्या ठिकाणचं केवळ पाणी पिणं उद्देश नव्हता, तर या विषमतेच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवलेले आहे. तुम्ही हे सुद्धा सांगितलं सर की बाबासाहेब शिवरायांचे भक्त होते आणि शिवरायांचा, फुलेंचा, शाहूंचा वारसा बाबासाहेब आंबेडकरांनी जनमानसापर्यंत पोहोचवला. तर शिवराय, फुले, शाहू आंबेडकर यांना आज अनेक धर्मवादी, जातीयवादी एका जातीत बांधून ठेवतात. तर शिवराय, फुले, शाहू आंबेडकर यांचं नेमकं नातं काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे. शिवराय, फुले, शाहू आंबेडकर यांचं नातं एकतेचं नातं आहे. शिवाजीराजेंची लढाई कुठल्या जाती धर्माविरुद्ध नव्हती, तर अन्यायाविरुद्ध होती. शिवाजीराजेंनी आपल्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनात कधी भेदभाव केला नाही. सर्व समुदायाला सोबत घेऊन गरिबांचं, रयतेचं राज्य निर्माण केलं. ते केवळ एका जातीचं, धर्माचं, घराण्याचं राज्य नव्हतं. महात्मा फुले यांनी सर्वांना संघटित केलं, सर्वांना हक्काधिकार मिळावेत यासाठी संघर्ष केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मियांसाठी काम केलं. बाबासाहेबांनी सुद्धा सर्वांसाठी काम केलं. शिवाजीराजेंनी स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा सन्मान केला, त्यांना हक्क दिले. महात्मा फुलेंनी स्त्रियांना हक्काधिकार दिले, त्यांचा सन्मान केला. शाहू महाराजांनी देखील स्त्रियांना हक्काधिकार दिले, सन्मान केला. बाबासाहेबांनी तर संविधानाच्या माध्यमातून हजारो वर्षापासून नाकारलेले हक्काधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिले. चारही महापुरुष चारित्र्य संपन्न आहेत. शिवराय, फुले, शाहू आंबेडकर बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, विज्ञानवादी आहेत, समतावादी आहेत. हे नातं आहे. त्यांना एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करावं एवढं लहान व्यक्तिमत्व नाही ती. शिवराय ते फुले, शाहू आंबेडकर जागतिक स्तरावरचे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महामानव आहेत. शिवाजीराजेंची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली, त्यांची समाधी शोधली आणि शिवरायांच्या जीवनावरचा 908 ओळीचा पोवाडा लिहिला. शिवरायांचा वैचारिक वारसा फुलेंनी चालवला. महात्मा ज्योतिराव फुले यांचा वैचारिक वारसा शाहू महाराजांनी चालवला आणि शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा आणि शिवरायांचा वैचारिक वारसा पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवला. असं या 4 महापुरुषांचं ऋणानुबंध अत्यंत जवळचे आहेत. नैसर्गिक अनुबंध आहे, तो तोडता येणार नाही. सर, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरांचा समतेचा विचार आहे आणि समतेचं नातं आहे, तर यांचा विचार मारला जातोय आज, याकडे तुम्ही कसं बघता? निश्चितपणे आपल्या देशामध्ये सरकार काँग्रेसचं असू द्या किंवा बीजेपीचं असू द्या, या देशातल्या संस्था जे आहेत, स्वायत्त संस्था म्हणजे बालभारती असेल, NCERT, SCERT, UGC, ASI, या संस्था या देशातल्या सनातनींच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्या ठिकाणी शिवराय, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पक्के लोक जात नाहीत, पक्क्या लोक गेल्याशिवाय आमूलाग्र क्रांती आपल्या देशामध्ये होणार नाही. यांचे विचार पाठ्यपुस्तकातून मारले जातात. चुकीचा आणि खोटा इतिहास क्रमिक पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो. अनेक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन मिसइंटरप्रिटेशन इतिहासाचं करत आहेत आणि त्याचा अपप्रचार राज्यामध्ये आणि देशामध्ये करत आहेत. ही खरी अडचण आहे. सर, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज जर तुम्ही पदवीधरच्या निवडणुकीला सर उभारलेला होता की इथल्या शिक्षकांचे, इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, तर आज मुख्यतः काल परवाचा जो प्रश्न आपण बघितला तर MPSCच्या परीक्षा या पुढे ढकलल्या जातात आणि जे गुरगुर नाही की MPSCच्या परीक्षेतून पास होऊन अधिकारी होऊन गुरगुरणारा विद्यार्थी आज कुठेतरी शांत बसलेला दिसतो. आणि याच्याही पेक्षा आपण पुढे गेलो तर आज शिक्षणाचं खाजगीकरणही मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. तर हा प्रश्न कसा सुटला पाहिजे? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं. महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताने शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आपल्या अधोगतीचं कारण अविद्येमध्ये फुले म्हणतात. शाहू महाराजांनी शिक्षणाचा शिवाय तरुणोपाय नाही म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं.
बाबासाहेबांनी तर संविधानामध्ये शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारा कायदा केला सर्वांना. पण आज काय अवस्था आहे? सरकारी शाळा बंद होत आहे, खाजगीकरण झपाट्याने येत आहे. खाजगीकरणामध्ये आरक्षण बंधनकारक नाही. उद्या सगळ्या खाजगी शाळा झाल्या तर गरिबांच्या मुलांनी शिकायचं कुठं? इथला एससी एसटी ओबीसी एनटी मायनॉरिटी फी देऊन डोनेशन देऊन सरकारी खाजगी शाळेमध्ये शिकू शकेल का? नाही. झपाट्यानं खाजगीकरण केलं जातंय, सरकारी शाळांचं अनुदान कमी केलं जातंय. 10-10 वर्ष 15-15 वर्ष विनामूल्य शाळेवरती शिक्षक काम करतात. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद केलेल्या आहेत. म्हणजे शिक्षण बंद करणं, आवाज दाबणं, चिरडून टाकणं हे काम आपल्या देशामध्ये सुरू आहे. भाजप सनातनी आहेच, पण जे पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष हे तरी इथल्या संविधानिक मूल्य जतन करण्यासाठी पुढे येतात का? नाहीत येत. पाठीमागे फडणवीसांचं सरकार होतं त्यावेळी आपण टीका केली, पण या सरकारने निवडून आल्यानंतर अनुदान सुरू केलं का शाळांचं? नाही सुरू केलं. या सरकारने पायाभूत आणि मूलभूत काही उपक्रम राबवले का? नाहीत राबवले. एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्याचा 2 दिवसावर परीक्षा निर्णय घेतात. अन्याय आहे. अनेक दिवसापासून परीक्षा नाहीत, परंतु मी म्हणणार नाही सगळे मुरदाड झालेले आहेत. एमपीएससीची मुलं पुढे आली, रस्त्यावरती आंदोलन केलं, सरकारला निर्णय बदलावा लागला आणि उद्या एमपीएससीची परीक्षा म्हणजे 21 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. देशातल्या लोकांना हक्काधिकार मिळावे यासाठी जागृत करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते काम आपण करायला पाहिजे. तुम्ही पदवीधरच्या निवडणुकीचा उल्लेख केला. पदवीधर शिकलेले लोक आहेत, योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे ही मानसिकता आपल्या देशामध्ये रुजवावी लागेल. त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काम करावं लागेल. सर, तुम्ही म्हणालात की स्वतःला शिवराय फुले शाहू आंबेडकरवादी म्हणजे पुरोगामी समजणारे लोकही अन्यायाच्या विरोधात भांडत नाहीत किंवा अन्यायाला प्रतिकार करताना दिसत नाहीत. तर मला असा प्रश्न विचारायचा सर की अनेक लाचारी गुलामी करणारी माणसं आहेत, पण आजही तुम्ही शिवराय खरा मांडता, फुले खरा मांडता, बाबासाहेब खरा पोहोचवता. तर अनेक धमक्यांची पत्र तुम्हाला आली. नेमकी कोणती ऊर्जा तुमची एवढ्या म्हणजे तुमच्यात आहे की त्या धमक्यांना तुम्ही भीक घालत नाही? आपण शिवराय फुले शाहू आंबेडकरचं संभाजीराजांचं नाव घेतो. यांचं नाव घेणाऱ्यांनी घाबरू नये आणि ज्याला भीती वाटते त्यांनी यांचं नाव घेऊ नये. म्हणून आपल्या महापुरुषांचा विचार हीच आपली ताकद आहे. आपण काय शस्त्र बाळगत नाही. ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं, विचाराचं युद्ध असेल. विचारानंच लढलं पाहिजे अन्याय अत्याचार विरुद्ध. आणि हा विचार महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजांचा विचार हीच ताकद आहे आणि त्यामुळे मला भीती वाटत नाही. सर, शेवटचा प्रश्न विचारतोय. एक विचारवंत म्हणून समाज समतेसाठी जनमानसाला तुम्ही काय संदेश द्याल? मी असं सांगेल की भेदभाव बाळगू नका. मानव हीच एक जात आहे, माणसात जाती नाहीत. बुद्ध म्हणाले प्राण्यात जाते, पक्षात जाते, वनस्पतीत जाते, माणसात मला जाती दाखवा. सर्वांना 2च हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, सर्वांना एकच डोकं आहे. सर्वांचं रक्त लाल आहे, कोणाचे भगवं नाही, निळं नाही, पिवळं नाही, हिरवं नाही, काळं नाही, सर्वांचं रक्त लाल आहे. सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो. मानव हीच एक जात आहे, माणसात भेदभाव बाळगू नये. स्त्रियांचा आदर करा, स्त्रियांचा सन्मान करा, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरू नका. बुद्धी प्रामाण्यवादी व्हा, अंधश्रद्धा सोडा. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक सुद्धा पत्रिका बघतात लग्नाच्या वेळेस, मुहूर्त पाहतात. शाहू महाराजांनी अंधश्रद्धा नाकारली, बाबासाहेबांनी अंधश्रद्धा नाकारली, शिवाजीराजांनी अंधश्रद्धा नाकारली, फुल्यांनी अंधश्रद्धा नाकारली. बुद्धी प्रामाण्यवादी समाज निर्माण झाला पाहिजे आणि आपापसात भांडू नका. हाच संदेश मी या निमित्तानं देतो. धन्यवाद. थँक्यू सर. लक्ष्मण मानेंच्या उपरा या कादंबरीत यशवंत मनोहर यांनी एक प्रस्तावने लिहिले आणि त्या प्रस्तावनेत एक कविता लिहिले की अंगणामध्ये दिवस उभा शिवेवरी क्रांती, मेंदू कापून फेकला तरी दुर्लभ आता शांती, टाळ विटाळ तोडफोड, गल्ली बोळ उधान उधान, आणि या बाजूने उठाव होईल, पेटत येईल रान रान. सर, तुमच्या शब्दातून, तुमच्या सत्याच्या इतिहासातून हे सगळं रान पेटत आहे की जे मानवतेसाठी आहे. ती मानवता इथं निर्माण होईल. अशाच
अशीच ग्वाही तुम्हाला देतो आणि 20 मार्च महाडच्या 14 तारखेच्या सत्याग्रह दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. 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 खूप खूप धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.